तुमच्यापैकी किती जण असे आहेत जे प्रत्येक गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त विचार करतात? कोणीतरी काहीतरी बोललं, ऑफिसमध्ये काही झालं, घरी काही झालं, माझ्यामुळे तर झालं नाही ना. हा विचार किती लोकांच्या मनात येतो आणि आपण त्यावर किती विचार करत बसतो. मी सुद्धा अशीच होते. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायचे. सगळ्यांच्या बोलण्याचा विचार करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे असं घडलं नाही पाहिजे. हा जो काही जगाचा भार उचलल्यासारखी जी जबाबदारी होती, ही मी माझ्यावर घेतलेली होती. सगळं जे घडतंय ते माझ्यामुळेच घडतंय. मीच कारणीभूत आहे ह्या सगळ्याला. ही अशी मी होते आणि मग सुरू झाला खरा खेळ. त्या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर परिणाम व्हायला सुरुवात झाली. मी आजारी पडले. माझा फेस तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता. हा तोच काळ आहे, ज्यावेळेची मी गोष्ट तुम्हाला आता सांगतेय. माझा फेस एकदम डल, थकलेला आणि असा काळवंडलेला वाटत होता. डिप्रेशन जे असतं ना, हे माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं. मला खूप अंडर कॉन्फिडंट फील होत होतं आणि मी स्वतःवर खूप डाऊट घ्यायला लागले होते. कदाचित मीच कुठेतरी कमी आहे, माझ्यातच काहीतरी कमतरता आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागले होते. एवढंच काय तर मला स्वतःला आरशात बघावंसं सुद्धा वाटत नव्हतं आणि त्याच काळात मला शारीरिक त्रास सुरू झाले. कंप्लीटली 2 महिने मी आजारी होते आणि त्यानंतरचे 4-5 महिने माझी कंबर एवढी दुखत होती, की लिटरली मला बसण्यासाठी आणि उठण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागत होता. खूप डॉक्टर्स केले, पण फरक जाणवत नव्हता. 2024 मध्ये मी एक योगा क्लास, ऑनलाईन योगा क्लास जॉइन केला होता आणि माझा जॉब चेंज झाल्यामुळे मला टायमिंग्स मॅच होत नव्हते, त्यामुळे मी तो कंटिन्यू नाही केला. आणि हा त्रास चालू असताना मला अचानक असं आठवलं, की कदाचित मृणाल मॅम सोबत बोललं तर बरं होईल. आता मृणाल म्हणजे मृणालिनी आपटे. ह्या योगा मराठी हे तुम्ही इन्स्टा पेज पाहिलं असेल. ह्या ऑनलाईन क्लासेस घेतात. तर मला असं वाटलं, की कदाचित ती व्यक्ती एकदम करेक्ट व्यक्ती आहे, जिच्याशी मी ह्या गोष्टी बोलू शकतो. मी त्यांना एक भला मोठा मेसेज केला. तुम्हाला इथे दिसत असेल. दुसऱ्या दिवशी त्यांचा कॉल आला. त्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्यांनी मला सांगितलं, की आत्तापर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे आणि त्या गोष्टींचे तुम्ही जे ग्रजेस होल्ड करून ठेवलेत मनात, ते लेट गो करा. त्यांनी मला काही अफर्मेशन्स लिहून दिले. त्याचे चॅट्स मी तुम्हाला इथे दाखवतेय. रोज सकाळी आणि संध्याकाळी हे अफर्मेशन्स मला रीड करायचे होते. डोळे बंद करून मनापासून बोलायचे. आता हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, जो मी तुमच्यासोबत शेअर करते. मी कंप्लीटली ही गोष्ट 2 महिने फॉलो केली. ज्यांनी कोणी मला दुखावलं होतं, मी त्या सगळ्यांना माफ करायला सुरुवात केली. आता मी त्यांना माफ केलं याचा अर्थ असा नाही होत, की त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या योग्य होत्या. नाही. कधी-कधी माफ करणं म्हणजे स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करणं. त्या काळात मी एवढी आजारी पडले होते, की मला जॉब सोडावा लागला. मी कंप्लीटली 3 महिने रेस्ट घेतली. कारण मला खरंच रेस्टची खूप जास्त गरज वाटत होती. आणि माझ्यासाठी, माझ्या स्वतःपेक्षा जास्त इम्पोर्टंट काही नाही. आणि ते प्रत्येकाचंच असलं पाहिजे. तुमच्यासाठी तुम्ही जास्त इम्पोर्टंट आहात. बाकी गोष्टी नंतर येतात. अफर्मेशन्स ट्राय केली, स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि त्या 2 महिन्यात मी स्वतःला पुन्हा भेटले. बरं वाटल्यानंतर मी पुन्हा जॉब शोधायला सुरुवात केली. जॉब मिळाला, पुन्हा पैसे कमवायला लागले, स्वतःसाठी वेळ काढायला लागले. मी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देणं कमी केलं होतं आणि आज मी तुमच्यासमोर आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, जर तुम्ही सुद्धा असेच असाल, की प्रत्येक गोष्ट माझ्यामुळे होतीये, मीच जबाबदार आहे किंवा प्रत्येक गोष्टीवर तुम्ही ओव्हर थिंक करत असाल ना, थांबवा प्लीज. याचे परिणाम खूप वाईट होतात. जर तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्ट मनात धरून ठेवत असाल, प्रत्येक गोष्टीवरती ओव्हर थिंक करत असाल किंवा कोणीतरी तुम्हाला हर्ट केलंय, तुम्हाला दुखावलंय, त्याचे ग्रजेस तुम्ही होल्ड करून ठेवत असाल, तर थांबा. स्वतःला विचारा, की किती दिवस मी हे ओझं माझ्या डोक्यावर घेऊन फिरणार आहे? सगळं एका दिवसात तर नाही बदलणार. पण सुरुवात केली तर एक दिवस नक्की बदलेल. योग्य व्यक्तीशी बोला. तुम्हाला असं वाटत असेल, की तुमच्याकडे तुमची फ्रेंड आहे, तुमची बहीण आहे, कोणीही असेल, तुम्ही त्यांच्याशी बोला. जे लोकं तुम्हाला समजून घेतात, त्यांच्याशी बोला. तुम्हाला जे वाटतंय ते बोला. तुमची मतं मांडा. त्याशिवाय समोरच्याला समजेल कसं, की तुम्हाला काय म्हणायचंय? तुमचे विचार काय आहेत? तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याने बोलली, मी धरून ठेवली. बस. असं नाही होत. आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीयेत, त्या सोडून द्यायला शिका. एक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. दिस इज सो सिंपल. पण एक गोष्ट आहे ना, माणसाचा जन्म हा जन्म पुन्हा नाहीये. जस्ट लेट इट गो. मनाला थोडं हलकं करा. आनंदाने आणि स्वतःवर प्रेम करत जगून तर बघा. हॅलो गाईज, मी आहे सोनल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुमचा कोणी मित्र असा ओव्हर थिंक करत असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
ही कॉन्सेप्ट तुम्हाला कुठेतरी रिलेट झाली असेल. आय नो तुम्हाला झाली असेल. बिकॉज ह्या गोष्टी सगळ्यांच्या लाईफमध्ये होतात. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट बोलून दाखवत नाही आणि ह्याच गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे आधी बी सेल्फलेसली सेल्फिश. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओजसाठी बेल आयकॉनला क्लिक करा.